इकडे पण आपण आता अंजनगरमध्ये जिल्ह्याचे सचिव कार्यालय विभागामध्ये आपण आता येतो हेमाबडे मॅडम जिल्हा पुरवठा अधिकारी इथे हेमाबडे हे बघा हे दाखवून हेमाबडे मॅडम काही प्रॉब्लेम नाही सगळ्यांना पोलीस कोण आहे पोलीस सगळ्यांना काही सगळ्यांचे तुम्ही एवढ्या सगळ्यांना कसं काय घेऊन येता बरं चारच आणायचे जास्त नाही आणायचे मॅडम इथं खुर्च्या किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 सगळ्यांच्या सह्या करून घ्यायच्या. ऐका ना यांची सुनावणी आहे ना मी यांची सुनावणी घेईन आमचं जे काय कार्यालयीन पद्धतीप्रमाणे काम चालत तुमचं काय मॅडम सांगायचं ऐका ना आता इथं समान 9 चेअर आहेत आम्ही किती थोडे लोक आहेत बसते ना, चार काय लोक शिष्टमंडळी 4 लोक बरं ऐका ना माझी मॅडम, विसी तुमची VC चालू आहे ना 4च मंडळ म्हणजे 4च लोक बसतील असं तुमच्याकडे काही लिखित स्वरूपामध्ये आहे का आदेश वगैरे शासनाचा फक्त 4च लोक येतील म्हणून जनतेचं ऑफिस आहे आणि तुम्हाला काय बरं, बोलणार फक्त ऐका आणि 4च लोक बोलणार ना सगळे नाही बोलणार तसं आम्हाला लेखी द्या हा. नाही तर तसं आम्हाला लेखी द्या आम्ही 4च माणसं बसतो आतमध्ये सगळे जेवढे आत येणार आहे ना तेवढं रजिस्टरला नोंदणी आमच्या काय काम आहे नाव आणि नंबर लिहून द्या सगळे जेवढे आत येतात मॅडम तुम्हाला माहिती आहे आता काय मॅडमला काम काय नाव घ्या आधी नाव घ्या आणि काय काम आहे मॅडमला जसं माहीतच नाहीये काय काम आहे ऐका रजिस्टर लावाले ऐका ना रजिस्टर ते आपण आतमध्ये गेलेलो ते पण लिहा आता मॅडमचा असा अजब कारभार आहे या ठिकाणी की जिल्हा पुरवठा कार्यालयामधील अधिकारी आहेत हेमाबडे मॅडम त्यांनी मृत व्यक्तीला सुद्धा या ठिकाणी सुनावणीला बोलवलेलं आहे मग आता आम्हाला बघायचं आहे तो दैवी चमत्कार तुम्ही कसं काय त्यांना बोलवलंय त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत आहे की नाही त्या सगळ्यांना इतका म्हणजे उत्साह झालेला आहे की मृत व्यक्तीला आनंद झाला हा हेमाबडे मॅडम ही कशा प्रकारे म्हणजे त्यांना कुठला असा दैवी चमत्कार झाला ती मृत व्यक्ती 2 वर्ष झालेली ती मृत व्यक्ती आणि त्यांना नोटीस काढलेली आहे की त्यांनी हिअरिंगला यावं म्हणून त्यामुळे आम्ही सगळं ते पाहण्यासाठी आलेलो बघा दाखवा कोण कोण आलेले आहे ते सगळं दाखवा प्रत्येकाची आपल्याला या ठिकाणी होणार आहे आणि मॅडम काय म्हणल्या फक्त 4च व्यक्ती या असं कुठं लिखित स्वरूप असं त्यांनी आपल्याला दाखवायला पाहिजे या शासकीय कार्यालयामध्ये फक्त 4च लोकांनी यायचं म्हणून असं कुठेच काही नाही ना मग कशासाठी जनतेची अडवणूक पिळवणूक छळवणूक करतात ते त्याला भेटूच द्यायचं नाही आता यांची वेळ आपल्याला दिली आहे मग VC कशाला मध्ये VCच्या नावाखाली बोलू द्यायचं नाही जनतेला भेटू द्यायचं नाही आणि यामुळे हा बोर्ड चुकीचा आहे इथं काय सांगतात ते आपल्याला त्यांना भेटण्याची वेळ सोमवार मंगळवार आणि गुरुवार दुपारी 3 ते 5 आणि या वेळेला आलं तरी पण भेटू देत नाही त्यावेळेला त्यांचं VC चालू असतं ही जी व्यवस्था जी आहे ना हीच मुळात चुकीची आहे आणि त्यासाठीच आपण निर्भय महाराष्ट्र पार्टीचा एकाच कामासाठी जन्म झालेला आहे किती झाले लोक नाही सगळ्यांनी नाव कोण म्हटले 4 जण नाही थांबा 4 जणांचं विचारलं ना मी आलेच कसं एवढे वरती सगळ्यांची नाव लिहा आणि ज्यांना कोणाला आतमध्ये जायचं असेल ना त्यांचं पण नाव लिहा आतमध्ये कळू द्या त्यांना आतमध्ये कसं आहे ते नसेल ना तर खाली बसून घ्या पण हे आमच्यासाठी आहे जनतेसाठी आहे आपण त्यांना बघू द्या आपण काय म्हणतोय पण बाकी त्यांनी सह्या करून घ्या चालू राहू द्या करून घ्या पहिले